दिवाळी म्हटली तर कुठे अति आनंदात तर कुठे 2 वेळचं जेवणसुद्धा नशीब होत नाही। त्यातच वेगवेगळ्या कारणावरून आपल्या जन्मदात्या आई-वडील वृद्धांना सोडले तर त्यांचं दुःखच वेगळं आहे। अशा वृद्धाश्रमांमध्ये दिवाळी साजरी करून त्यांना कपड्यांचा आणि फराळाचे वाटप करून आनंद देऊन आपुलकी निर्माण करण्याचा आनंदसुद्धा वेगळाच असतो। अशाच कोंडेश्वर रस्त्यावरील मधुबन वृद्धाश्रममध्ये वृद्धांना साडी लुगडं कपडे वाटप करण्याचं आयोजन दरवर्षी मधुबन सोबतच आझाद हिंद मंडळ यांच्या वतीने केल्या जात आहे। यावर्षीसुद्धा वृद्धांना कपडे साडी लुगडं वाटप करून त्यांच्यामध्ये बसून दिवाळी साजरी करण्यात आली। त्यापूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली। वृद्धाश्रमामध्ये वृद्ध महिलांनी स्वतःच्या हाताने बनविलेल्या लाडू चिवडा आदी वस्तू प्रमुख पाहुण्यांनी खाऊन आस्वाद घेतला। या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या काळात एकाही वृद्धांना कोरोनाची लागण झाली नाही याबद्दल सर्व वृद्धांचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी वृद्धाश्रमाचे माजी अध्यक्ष माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर वसुधा बोंडे, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, माजी महापौर विलास इंगोले, राजाभाऊ मोरे, राजू महले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।